अखाडे विच डांग खडके जटा. मला माहिती आहे हे गाणं ऐकल्यावरती सगळ्यात पहिले तुमच्या डोळ्यासमोर ज्याचे व्हिज्युअल येत असतील तो ॲनिमल रणबीर कपूर याच्या बायोग्राफीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. त्याच्याबद्दल बोलणार आहोत आता. ॲनिमलमुळे तर बरेच जण म्हणजे आधीपासून जे होते ते होते, पण नवीन लोक पण त्याची फॅन झालीत. पण मला आवर्जून सांगायचं आहे की ह्या ॲनिमलच्या आतमध्ये सुद्धा एक निरागस बाळ आहे, ज्या बाळाबद्दल आणि त्या अभिनेत्याबद्दल आपण आजच्या बायोग्राफीमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. असं म्हणतात की बऱ्याच गोष्टी ह्या माणसाच्या रक्तातच असतात. तसंच काहीसं आपल्या आरकेच्या बाबतीत म्हणजे रणबीर कपूरच्या बाबतीत झालं आहे. भारतीय सिनेमाचे भीष्म पितामह ज्यांना म्हणून ओळखलं जातं, दी ग्रेट शोमॅन राज कपूर साहब यांचे रणबीर कपूर हे नातू आहेत आणि कपूर्सच्या रक्तामध्येच ॲक्टिंग आणि एकंदर कला वाहत असते. माता सरस्वती त्यांच्या संपूर्ण कपूर खानदानावरती प्रसन्न आहे हे आत्तापर्यंत दिसत आलं आहे. कारण राज कपूर साहेब असतील, रणबीर यांचे वडील म्हणजे चिंटू अंकल ऋषी कपूर साहेब असतील, किंवा आपले रणधीर कपूर साहेब असतील, पृथ्वीराज कपूर असतील, शम्मी कपूर असतील, किंवा आत्तापर्यंतचा रणबीर कपूर असतील, करीना कपूर असतील, करिश्मा कपूर असतील, अख्ख्या कपूर खानदानाच्या रक्तात कला आणि कलाचं वाहते. अशाच खानदानामध्ये 28 सप्टेंबर 1982 साली आपल्या आरकेचा म्हणजेच रणबीर कपूरचा जन्म झाला. वडील ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर दोघेही जबरदस्त अभिनेते होते आणि अर्थातच त्यांचे आजोबा आहे राज कपूर, पृथ्वीराज कपूर यांचा तर खूप मोठा हॅवॉक होता. रणबीर यांचं जे प्रारंभिक शिक्षण आहे ते मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झालेलं आहे. रणबीर यांना एक मोठी बहीणसुद्धा आहे जिचं नाव रिधिमा कपूर आहे. त्यांचं स्कूल हे बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झालं आहे. त्याच्यानंतर त्यांनी आपलं महाविद्यालयीन जे शिक्षण आहे ते HR कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई येथं केलं. त्यासोबतच न्यूयॉर्कच्या स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समध्ये सुद्धा त्यांनी डिग्री घेतली आहे. यासोबतच लंडनच्या ली स्टारबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा त्यांनी फिल्म मेकिंगचा कोर्स किंवा डिग्री घेतलेली आहे. यानंतर त्यांनी आपलं फिल्मी करिअर आपल्या वडिलांबरोबर सुरू केलं. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच ऋषी कपूर सरांनी डिरेक्ट केलेला, दिग्दर्शित केलेला आ अब लौट चले या सिनेमामध्ये ते त्यांच्याबरोबर असिस्टंट डिरेक्टर म्हणून गेले होते. एक असिस्टंट डिरेक्टर, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपलं काम चालू केलं होतं. यानंतर संजय लीला भन्साळी, अनदर शोमॅन ऑफ टुडेज बॉलिवूड, त्यांचा जो ब्लॅक सिनेमा होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. यानंतर मात्र त्यांची एक अभिनेता म्हणून आपली एक इनिंग चालू झाली, ज्याच्यामध्ये त्यांचं डेब्यू जो आहे तो सावर या सिनेमातून झाला. याच्यामध्ये ते सोनम कपूरसोबत ते झळकले आणि शब्दशः झळकले. कारण क्रिटिक्स असतील आणि एकंदर जे रिव्ह्यूअर्स असतील, लोक असतील, एकंदर सर्वांकडूनच रणबीरला खूप चांगली शाबासकी मिळाली आणि पदार्पणातलाच डेब्यूचा फिल्मफेअर अवॉर्ड जो आहे तो रणबीरने पटकावला. यानंतर मात्र त्याने कधीच मागं वळून पाहिलं नाही. याच्यानंतर रणबीरचे लक बाय चान्स, वेकअप सीड, राजनीती, रॉकस्टार, जिये जवानी है दीवानी, बचना है हसीनो, अजब प्रेम की गजब कहानी, बॉम्बे वेलवेट, बर्फी, बेशरम, अंजाना अंजानी, ब्रह्मास्त्र आणि आत्ता जो सिनेमा तगडा गोंधळ घालतोय म्हणजेच ॲनिमल, हे असे असंख्य सिनेमे रणबीरने केले. आणि ज्या ज्या सिनेमामध्ये तो ॲज अन ॲक्टर म्हणून झळकला आहे, तुम्ही कुठलाही सिनेमा उचला तिथे तो वेगळाच दिसतो. प्रत्येक कॅरेक्टर जगायचं कसं हे या तरुण अभिनेत्याने आत्ताच्या अभिनेत्यांना दाखवलं. आणि मुख्य म्हणजे एक स्टार किड असूनसुद्धा तो टॅलेंटेड आहे. म्हणजे बघा ना, हे किती खूप अवघड असतं एक स्टार किड असूनसुद्धा इतक्या रूटेड राहून काम करणं, जे की आरकेला म्हणजेच रणबीरला जमतं. खास करून त्याचा संजू असेल, तमाशा असेल किंवा बर्फी असेल, ॲनिमल असेल, हे 4-5 चित्रपट जे आहेत नादखुळं आहेत. आजही बघताना आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही. अशा या रणबीरचं पुढे जाऊन आपल्या आलिया भट, चुलबुली गर्ल जी आहे बॉलिवूडची, आलिया भटबरोबर लग्न झालं आणि आता दोघेही सुखी संसारात आहे. ॲनिमल तर गोंधळ घालतोय. आत्तापर्यंत त्या सिनेमाने 800 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. होपफुली 1000पर्यंतही जातील. आमच्याकडून आणि संपूर्ण फिल्मी बुडबक परिवाराकडून रणबीरला, आपल्या आरकेला शुभेच्छा आहेत.
बाकी तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे आता तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. फिल्मी बुडबकला तुम्ही डॉल्बीवाल्या गाण्यावरती नाचवा किंवा जमाल कुडूवरती नाचवा, पण या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला. कारण यासोबतच आमचं प्लॅनिंग चाललं आहे की या व्हिडिओनंतर आपला जो जमाल कुडू बॉय आहे, ज्याने एकही शब्द न बोलता अख्खा चित्रपट खाल्ला आहे, अशा लॉर्ड बॉबी म्हणजेच बॉबी देओल यांच्यावरती आपण बायोग्राफी करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ चालला तर मग बॉबी देओल सरांवरती पण एक बायोग्राफी येईल, आणि त्यांचा चालला तर अर्थातच इधर खिलौना बेचने को नाही आया माय असं म्हणून ज्यांनी 5 मिनिटात अख्खा सिनेमा घालला त्या उपेंद्र लिमये यांची बायोग्राफी आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, हिट करा, खूप सारं प्रेम द्या. आमच्याकडूनही तुम्हाला खूप सारं प्रेम. बाकी आपली काळजी घ्या आणि पाहत राहा फिल्मी बुडबक. हे दम लागतो राव. हसो, भेटू, बाय.